भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाबुळगाव येथे अर्थशास्त्र अभ्यास समिती अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वर प्रश्नमंजुषा, पेपर वाचन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाबुळगाव येथे दिनांक 5 फेब्रुवारी रोजी अर्थशास्त्र अभ्यास समिती अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वर प्रश्नमंजुषा, पेपर वाचन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुनील ईश्वर, मार्गदर्शक म्हणून प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा काळमेघ, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका प्रीती मोकडकर व प्राध्यापिका अल्फिया सय्यद अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा काळमेघ यांनी केले. त्यात अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्पाचा उद्देश तसेच अर्थसंकल्पातील विविध बाबींवर विचार व्यक्त केले. त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पावर देवयानी गावंडे, श्रिया आखरे, राधिका उज्जैनकर, रोहिणी हुड त्यांनी आपले विचार मांडले. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वर प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. या प्रश्नमंजुषेवर विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले व सर्वाधिक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. त्यात कुमारी श्रेया आखरे प्रथम क्रमांक, कुमारी दुर्गा परसोडे हिला द्वितीय क्रमांक, तर कुमारी आकांक्षा उंडे व दिव्या हुड या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. या प्रश्नमंजुषेचे निवेदन प्राध्यापिका प्रीती मोकडकर यांनी केले. तसेच कार्यक्रमात केंद्रीय अर्थसंकल्पावर साधक बाधक चर्चा करण्यात आली. प्राध्यापक डॉक्टर सुनील ईश्वर यांनी अध्यक्षीय भाषणातून केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध योजना कशा फलदायी आहेत तसेच महिला सक्षमीकरणाबाबत अंदाजपत्रकात काय तरतूद आहेत यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी चंचल ठाकरे तर आभार प्रदर्शन कुमारी निकिता मोहनकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी कला व वाणिज्य शाखेचे बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.